इंग्रजी शिकूया सोप्या पद्धतीने. मी पत्र लिहिलेले आहे. हे वाक्य कोणत्या काळातले आहे? तर हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे आहे. मी पत्र लिहिलेले आहे या वाक्यात मी हा कर्ता आहे. मीला इंग्लिशमध्ये आय म्हणतात. नंतर वाक्याच्या शेवटून सुरुवात करावी. जेव्हा आय हा याला प्रथम पुरुषी करता येतो त्यावेळेस हॅवचा वापर करावा. आय हॅव रिटर्न. आय हॅव रिटर्न अ लेटर. या वाक्यात आय हा कर्ता आहे म्हणजे सब्जेक्ट. नंतर अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे आणि रिटर्न हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे. राईटचं रिटर्न म्हणजे V3. म्हणजे या ठिकाणी या वाक्यात आय हा सब्जेक्ट आहे, अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे आणि रिटर्न हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे आणि हॅव हे या ठिकाणी हेल्पिंग वर्ब यानी की सहाय्यकारी क्रियापद. असा फॉर्म्युला तयार होतो. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस टू बीचे रूप म्हणजे हॅव और हॅज प्लस V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सब्जेक्ट प्लस टू बीचे रूप प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप आणि हॅव हॅज. मग हॅवचा वापर केव्हा करावा? आय हॅव मी आहे. तू आहे यू हॅव तुम्ही आहे. ही हॅज तेव्हा हीच्या वेळेस हॅजचा वापर करावा. शी हॅज ती आहे. ही हॅज तो आहे. यू हॅव तुम्ही आहात. यू हॅव तू आहे. वी हॅव आम्ही आहे. आय हॅव मी आहे. अशा वेळेस हॅव आणि हॅजचा वापर. मी गाणे म्हटलेले आहे. या वाक्यात मी हा कर्ता आहे. मीला इंग्लिशमध्ये आय म्हणतात. आय हॅव sung 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 अ सॉन्ग. म्हणजे या ठिकाणी आय हा सब्जेक्ट आहे, अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे आणि संग म्हणजे V3 क्रियापदाचे तिसरे रूप. आय हॅव संग अ सॉन्ग म्हणजे मी गाणी म्हटलेली आहे.